मला असं वाटतं की 12 गुन्हे दाखल झाले आहेत. रोज नवीन माहिती समोर येते आहे. आता एसआयटी काय तपास करते आहे हे तर काही रोज सांगता येणार नाही. एसआयटी योग्य वेळी त्या संदर्भातली जी काही गोष्ट आहे ती सांगेल. मला असं वाटतं एसआयटीवर सर्वांनी विश्वास ठेवावा. एसआयटी उत्तम काम करते. घरात प्रकरणातील व्यवहार सगळे ईडी चौकशी होणार का व्यवहारांची, आणि दुसरं म्हणजे सरकार जमा होणार का? असं आहे की निश्चितपणे याची ईडी चौकशी होणार. त्या संदर्भात ईडीने या गोष्टीचं संज्ञान घेतलेलं आहे. जी काही मला माहिती आहे त्या संदर्भात त्यांनीही याची कारवाई सुरू केलेली आहे. एकदा जमीन त्या ठिकाणी आयडेंटिफाय झाली की नियमानुसार त्यात जे जे करायचं ते आम्ही करू. बघा, पहिली गोष्ट तर अशी आहे की अशा प्रकारचा सीडीआर हा प्राप्त करून घेण्याचा कोणालाही अधिकार नाही. तो फक्त या ठिकाणी जी काही जांच एजन्सी आहे, जे तपास करतायत त्यांनाच तो अधिकार आहे. त्यामुळे असा हा सीडीआर कशा पद्धतीनं लीक झाला, तो कोणी लीक केला, या संदर्भातली चौकशी राज्य सरकार करेल. मला असं वाटतं की या अशा प्रकारच्या सेन्सिटिव्ह केसेसमध्ये शेवटी केवळ आरोप प्रत्यारोप करून चालत नाही. ज्यांच्या विरुद्ध सबळ पुरावा असेल त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी काम होईल. कोण कोणाशी बोललं, कोणी कोणाशी काय केलं, याच्या आधारावर आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम चालत नाही. अशोक खरात यांनी केलेल्या ज्या काही ज्यांची घाणेरडी कामं आहेत याच्यामध्ये जर कोणी संमिलित असेल तर कोणालाही आम्ही सोडणार नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात अशा पद्धतीनं हा सीडीआर नेमका आला कुठून याचीही चौकशी राज्य सरकार निश्चितपणे करेल. आणखीन एक नाशिकमध्ये घोटाळा गाजतो मागच्या काही दिवसांपासून, म्हाडा घोटाळा. 49 बांधकाम व्यावसायिकांनी गुन्हा दाखल झालाय. फक्त गुन्हे होतात पण कारवाई होत नाही असं सुद्धा एक आरोप केला जातो. गुन्हा झाला तरच कारवाई होईल. कारवाईची पहिली स्टेप ही गुन्हा दाखल करणं आहे. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी चूक केली असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि त्या गुन्ह्याच्या तीव्रतेप्रमाणे जे काही कायद्यामध्ये दिलेलं आहे त्याप्रमाणे पुढची कारवाई होईल. आरक्षण, महिला आरक्षण मागणी केलेली आहे की अफजल मला असं वाटतं की अफजल खानाचं थडगं हे त्या ठिकाणी आहे. त्याच्यात मागणी जर काही करायची असेल तर ही मागणी केली पाहिजे की जे लोक अफजल खानाच्या थडग्यावर जाऊन त्या ठिकाणी फुलं वाहतात त्यांची मानसिकता या महाराष्ट्रात कशी ठेचता येईल याचा विचार आपण पहिले केला पाहिजे. बाकी ते जे थडगा आहे ते अनेक वर्षापासनं ASI प्रोटेक्टेड मॉन्युमेंट आहे. ते देशाच्या कायद्याने ASI कडे गेलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना या गोष्टीचा गर्व असला पाहिजे की ज्या स्वराज्याचा नाश करण्याकरता औरंगजेब महाराष्ट्रात आला, वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहिला, स्वराज्य तर नष्ट झालं नाही पण त्याच औरंग्याचं थडगं हे महाराष्ट्रामध्ये तयार झालं. अशा पद्धतीनं बोलून काहीही त्या ठिकाणी हासिल होत नाही. अशा पद्धतीनं बोलणं देखील चुकीचं आहे आणि रक्षण करण्याकरता महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र पोलीस हे पुरेसे आहेत. इतर कोणाची आवश्यकता नाही.